कालचा अभ्यास तुम्ही केलेला आहे व्हॉल्यूमबद्दल, एवढं मी समजतोय. ठीक आहे. तर त्याच्या समोर आता आपल्याला बघायचं आहे, आपण डॉकर इमेज क्रिएट केलेली आहे. माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीने क्रिएट केलं आहे? आपण कशा पद्धतीने आपण डॉकर इमेज क्रिएट केली? हा, डॉकर इमेज कशी क्रिएट करत होतो आपण? इथे ज्या इमेजेस दिसत आहे यापैकी एक इमेज जी आहे ही आपण स्वतः क्रिएट केली ना, बरोबर आहे? कशी क्रिएट केली? रिपॉझिटरी डॉकर हब मध्ये क्रिएट केली. ओके, अजून आठवतं का? करून बघितलं का स्वतः? असं हो, इथे करून बघितलं का? सांगा, करून बघितलं शुभम? डॉकर इमेज स्वतःची क्रिएट केली का आपण? ही कशी क्रिएट केली? कशी क्रिएट केली? आपल्याकडे काय असतं? आपल्याकडे असतो कंटेनर. कंटेनरला आपण काय करतो तर कंटेनरला आपण कमिट करतो. कमिट केल्यानंतर आपण त्याला टॅग देतो. टॅग कशा पद्धतीने देतो तर आपल्या रिपॉझिटरी सारखा देतो. आपल्या अकाउंट नेम अँड देन रिपॉझिटरी असणार. आणि देन त्यानंतर काय होईल? त्याची एक इमेज क्रिएट होईल, जे की आपण कुठे टाकणार? डॉकर हब मध्ये पुश करणार. केली होती की नाही प्रोसेस? एवढी केली आहे ना? हा, तर तो एक वे झाला इमेज क्रिएट करण्याचा. जो चालू कंटेनर आहे त्या कंटेनरला कमिट करणे, कमिट करून टॅग देणे आणि देन पुश करणे. सिंपल एक आपली डॉकर इमेज क्रिएट होतीये. बट आता इथे जे डॉकर हबवर तुम्हाला दिसतंय, राईट, डॉकर हब, तर डॉकर हबवर ज्या पण इमेजेस आपल्याला दिसत आहेत ह्या इमेजेस ऍक्च्युली कोणीतरी बनवलेल्या आहेत, बरोबर ना? कुणीतरी क्रिएट केलेल्या आहेत. पण आता ती इमेज त्यांनी क्रिएट केली कशी? अंडरस्टूड? तर कंटेनर क्रिएट करून केली असेल एखादी वेळेस, ते असू शकते. बट डॉकर इमेज क्रिएट करण्याचा एक जो बेसिक वे आहे, ऍक्च्युअल वे जो यूज केला जातो तो म्हणजेच कॉन्फिगरेशन फाईल लिहून त्यामध्ये पूर्ण डिपेंडन्सीज लिहून नंतर मग त्याला काय केलं जातं? इमेज मध्ये कन्वर्ट केलं जातं. कळलं का? आता असा सिनारिओ कन्सिडर करा की तुमच्याकडे तुमचा एक सिनारिओ आहे, तुमची एक ऍप्लिकेशन आहे जे जावा डिपेंडेंट आहे, है ना? तर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काय असायला पाहिजे? जावा असायला पाहिजे, बरोबर? तर एकदम स्क्रॅच पासून सगळ्या डिपेंडन्सीज काय असायला पाहिजे, प्लगइन्स काय असायला पाहिजे, त्याचे पूर्ण कॉन्फिगरेशन, ऍप्लिकेशनला लागणारी पूर्ण कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. ऍज अ डेव्हलपर, आपण ऍज अ डेव्हलपर कन्सिडर करू. आपण कोण आहोत? डेव्हलपर. ठीक आहे. तर डेव्हलपरला माहिती असेल आपल्या ऍप्लिकेशनला काय काय रिक्वायरमेंट लागते. ठीक आहे. तर इथे ज्या काही इमेजेस दिसतात, जसं की आपण इथे HTTP वगैरे किंवा कुठलंही काय केलं, MariaDB और एनिथिंग एल्स, तर ही जी इमेज बनतीये ही इमेज ऍक्च्युली याच्या आतमध्ये ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लिहिलेल्या असणार. त्यानंतर ही इमेज क्रिएट झाली असेल. अशी झाली आहे का? नाही. तर तो वे म्हणजेच डॉकर फाईल कॉन्फिगरेशन फाईल लिहिणे. काय लिहिणे? डॉकर कॉन्फिगरेशन फाईल लिहिणे, ज्यामध्ये त्या ऍप्लिकेशनला लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज लिहिल्या जाणार आणि देन जेव्हा आपण त्या फाईलला एक्झिक्यूट करणार आपली एक इमेज क्रिएट होईल. सो कंटेनर थ्रू एक इमेज तर तुम्ही क्रिएट करू शकता कंटेनरला कमिट करून. बट स्वतःची एकदम स्क्रॅच पासून जर आपण म्हटलं की एव्हरीथिंग जसं आपल्याला पाहिजे, एव्हरीथिंग जसं आपल्याला पाहिजे ते आपण एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार. त्या वेब सर्व्हर मध्ये, त्या HTTPD मध्ये काय हवं आहे काय नाही त्या सगळ्या गोष्टी आपण लिहिणार आणि त्या फाईलला एक्झिक्यूट करणार. कळलं? सो दॅट इज नथिंग बट त्याला काय म्हटलं जातं? तर डॉकर फाईल म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही जी आपण इथे इमेज बघतोय, कुठली पण इमेज बघा, अपाचे 2 कन्सिडर करतोय मी. ओके, अपाचे 2 ऑफिशियल इथे जे दिसतीये उबंतू, याला कन्सिडर करतोय. ओके. देन यामध्ये हे भरपूर सारे टॅग्स दिसतात ना. तर टॅग्स मध्ये जाऊन तुम्ही एकदा चेक करा. यामध्ये हे अपाचे 2 अशीच बनलेली नाहीये. यामध्ये काय आहे तर यामध्ये त्याची पूर्ण डिस्क्रिप्शन मिळेल तुम्हाला.
ओके, तर बघा हे जे अपाचे 2 आहे, हा जो टॅग आहे, हा टॅग एक्झिक्यूट होण्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी इथे लिहिण्यात आलेल्या आहेत. तेव्हा कुठे ती ऍप्लिकेशन, ती एक इमेज क्रिएट झालेली आहे. कळलं? ठीक आहे. तर या पद्धतीनेच आता आपण आपली इमेज क्रिएट करणार एकदम स्क्रॅच पासून. ओके, समजलं का काय करायचं आहे? तर त्यासाठी काय लिहावं लागेल, तर आपल्याला लिहावं लागेल डॉकर फाईल. काय लिहावं लागेल? डॉकर फाईल. आता हे काय आहे डॉकर फाईल? एकदम सिंपल सी कॉन्फिगरेशन फाईल कन्सिडर करा. काय आहे डॉकर फाईल? कॉन्फिगरेशन फाईल, एक टेक्स्ट डॉक्युमेंट ज्यामध्ये डिपेंडन्सीज आणि बेस इमेज आणि सगळ्याच गोष्टी त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय करायचं ते सगळं लिहिणं. तर लिहिण्याची काही प्रोसेस आहे ते बघावी लागेल. जोपर्यंत ती प्रोसेस आपण कसं लिहिणार, काय लिहिणार ते आपण माहिती करणार नाही, तोपर्यंत आपल्याला डॉकर फाईल लिहिता येईल का? नाही आहे ना. ठीक आहे. तर तेच आपल्याला आता बघायचं आहे की आपण आपली स्वतःची डॉकर फाईल कशी लिहिणार. ठीक आहे. तर डॉकर फाईल काय आहे? तर एक सिंपल सी टेक्स्ट फाईल आहे. सी, डॉकर फाईल इज अ टेक्स्ट बेस्ड डॉक्युमेंट दॅट युजेस टू क्रिएट अ कंटेनर इमेज. आहे, एका लाईन मध्ये सगळं समजलं इथे. ठीक आहे. देन काय म्हटलंय? इट प्रोव्हाइड्स इन्स्ट्रक्शन्स टू द इमेज बिल्डर ऑन द कमांड्स टू रन, फाइल्स टू कॉपी, स्टार्टअप कमांड्स अँड मोर. तर ज्या पण गोष्टी त्या रिक्वायर्ड असणार त्या सगळ्या गोष्टी इथे लिहिल्या जाणार. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हा ना, आपण करून बघू हे एक्झाम्पल. पण त्याआधी तर हे जे काय आहे, फ्रॉम, WDR, कॉपी, रन, हे सगळं काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. कळलं? तर सुरुवात करायची लिहायला. आपण काय करतोय? स्वतःची डॉकर इमेज बनवतोय एकदम स्क्रॅच पासून. अंडरस्टूड? ओके. तो आता आपण काय करणार? आपली इमेज बनवायला सुरुवात करणार. तर आपल्याला आपलं VS कोड आपल्याकडे अवेलेबल आहे. सो वी हॅव अवर VS कोड अँड देन वी हॅव अवर फोल्डर्स, अवर रेपॉझिटरी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्या रेपॉझिटरी मध्ये एक डॉकरचा फोल्डर क्रिएट करू आणि डॉकर फाईल क्रिएट करू. ठीक आहे. ओके, सो Ansible पर्यंत आपण झालेलं आहे. एक आणखी फोल्डर क्रिएट करणार. नॉट इन Ansible, बाहेर, येस, डॉकर, आणि यामध्ये एक फाईल क्रिएट करणार आपण. कोणती? डॉकर फाईल. डॉकर फाईल. ओके. डॉकरचा D कॅपिटल असला पाहिजे इथे. काय असला पाहिजे? स्मॉल लिहिलाच तरी चालेल, पण जो स्टँडर्ड वे आहे काय लिहायचं नाव, तर डॉकर फाईल लिहायचं. बरोबर आहे आदित्य? हा, तर सिंपल याला मी एवढंच लिहितोय. याला काही एक्सटेन्शन द्यायची गरज नाहीये. कुठलं पण क्रिएट झाली की नाही झाली? रनिंग फाईल क्रिएट पार्ट थोडा टाइम घेते. वाय? तर इथे आपण डॉकर फाईल लिहायला काय करणार? सुरुवात करणार. बाकी हे सगळ्या गोष्टी डिलीट करतोय मी इकडनं, जेणेकरून आपण फोकस कशावर करणार? सिंपल आले. डॉकर फाईल अवेलेबल झाली आहे. व्हेरी गुड. कूल. सी, डॉकर फाईल अवेलेबल आहे. आता यामध्ये कंटेंट जो लिहिणार आपण कशा पद्धतीने लिहिणार? आतापर्यंत आपण बघितलं टेराफॉर्म मध्ये आपल्याला रिसोर्स लिहावा लागतो, है ना. Ansible मध्ये आपल्याला टास्क लिहावे लागतात. तर डॉकर फाईल मध्ये आता काय असणार? आपल्याला स्वतःची इमेज क्रिएट करायची आहे. तर इथे सर्वात आधी फ्रॉम असतो. काय असते? फ्रॉम. आणि याला काय म्हटलं जातं? हे जे काही आपण लिहिणार इथे यांना इन्स्ट्रक्शन्स म्हटलं जातात. काय म्हटलं जातं? इन्स्ट्रक्शन्स. फ्रॉम बेस इमेज. लेट्स कन्सिडर करा तुमचा एक रिक्वायरमेंट आहे की तुमची डॉकर इमेज उबंतू सारख्या सर्व्हर मध्ये बनली पाहिजे, किंवा एका छोट्याशा लिनक्स मध्ये बनली पाहिजे, है ना, किंवा त्याच्या जावा मध्ये बनलेली पाहिजे. तर तुम्ही फ्रॉम मध्ये काय लिहिणार? तुमची बेस इमेज. बेस इमेज कुठून असणार? बेस इमेज डॉकर हब मध्ये जे अवेलेबल असेल, डॉकरने स्वतः बिल्ड केलेल्या त्या. ठीक आहे.
जसं आता HTTPD आहेत किंवा जावा, इथे जावाचे इमेजेस पण मिळणार आपल्याला. ओके, जावाचे इमेजेस मिळणार, सगळे जे आपण तुम्हाला आवश्यक असेल त्या सगळे टर्म्स मिळणार. अल्पाइन ओके. आता हे जे अल्पाइन आहे, हा अल्पाइन एक लिनक्स मशीन आहे. काय? लिनक्स मशीन. आपण सेंटोस बघितलं, आपण उबंतू बघितलंय, तर ह्याच्या पेक्षा पण लाईट वेट जे लिनक्स मशीन असते ती कोणती असते? अल्पाइन असते. समजलं? ठीक आहे. तर इथे अल्पाइनची ऑफिशियल इमेज दिलेली आहे. हे कोणी क्रिएट केलेली आहे? डॉकर ऑफिशियल इमेज. ठीक आहे. तर ह्या ज्या इमेजेस आहेत स्वतः क्रिएट केलेल्या डॉकरनी, ह्या आपण यूज करू शकतो ऍज अ बेस इमेज, ज्याच्या आतमध्ये आपण चेंजेस करणार, कॉन्फिगर करणार आणि देन आपली ऍप्लिकेशन क्रिएट करणार. ओके, ठीक आहे. काही कन्फ्युजन वाटतंय का? आहे ना? ठीक. ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट येतोय का लक्षात? ठीक, चल. ओके, सो सिंपल. आता मला काय करायचंय ते फ्रॉम, आता मी सिंपल एक्झाम्पल साठी सांगतोय तुम्हाला. तुम्ही काय यूज करणार? आता लेट्स कन्सिडर का सेंटोस और उबंतू और अल्पाइन लिनक्स मशीन, त्याच्या आतमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन होस्ट करायची. सो मी इथे जर उबंतू लिहितोय, उबंतू, हा उबंतू, ठीक आहे, उबंतू, तर ही मशीन झाली, सॉरी ऑपरेटिंग सिस्टम झालं आपल्या सिस्टम, आपल्या डॉकर इमेज साठी बेस ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. देन त्यानंतर कोलन आणि जो पण आपल्याला व्हर्जन यूज करायचा असेल तो. आता हा व्हर्जन असतो की नाही, उबंतू 20.04 असा असतो ना, बघितलंय आपण भरपूरदा. जेव्हा मशीन आपण क्रिएट करतो तिथे उबंतू 24, 25, 26 असं येतं की नाही. हा, तो काय आहे ऍक्च्युली? टॅग आहे. तर हे झालं. देन त्यानंतर आता इथे दाखवतोय की डॉकर हब मध्ये 1 वर्ष आधी पुश केलेली आहे ही. ठीक आहे, बघू काम करते की नाही. 1 वर्ष झालंय तिला, तर ती काम करते नाही करते बघू, नंतर चेंज करते. बट अंडरस्टँडिंग साठी आता इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. फ्रॉम कशासाठी यूज करणार? बेस इमेज यूज करण्यासाठी. ओके, फ्रॉम काय आहे? तर फ्रॉम हा इन्स्ट्रक्शन आहे. देन याच्या आतमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे? जावा इन्स्टॉल करायचं आहे किंवा काही वेगळं इन्स्टॉल करायचं, HTTP इन्स्टॉल करायचं आहे. तर तुम्ही काय करणार? कमांड एक्झिक्यूट करता ना. कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी इथे यूज करावं लागेल रन. काय करावं लागेल? रन. ठीक आहे. आदित्य बोलत राहा, सांगत राहा मला. काय करावं लागेल? रन. आता रन करण्यासाठी, रन केल्यानंतर इथे काय द्यायचं आहे? कमांड. तर कमांड काय देतो आपण? कमांड काय देतो इन्स्टॉलेशन साठी? अपाचे 2 apt-get. सर्वात आधी अपडेट करतो ना, अपडेट लिहिलं, समजलं? ओके. आणखी आपल्याला याच्या नंतरची कमांड काय द्यावी लागेल? रन. अपडेट केल्यानंतर काय करतो आपण? इन्स्टॉल करतो. कसं करतो? apt-get इन्स्टॉल अपाचे 2 असं लिहितो, बरोबर आहे? -y देऊन करतो की नाही असं? हा. नेक्स्ट झालं इन्स्टॉल. देन त्यानंतर काय करतो? आपण लेट्स कन्सिडर करा आपल्याकडे एखादा index.html ऑलरेडी अवेलेबल आहे. ठीक आहे. आपल्या या डॉकर मध्ये आपल्याकडे एक index.html अवेलेबल आहे. सो index.html. आता ही आपल्याला आपल्या इमेजच्या आतमध्ये डायरेक्टली पाहिजे. आपल्याला तो जो डिफॉल्ट पेज येतो अपाचे 2 चा तो हवाच नकोय. ओके. काय पाहिजे? मॉडिफाईड जो आपला index.html आहे तो पाहिजे. तर इथे मी एक index.html लिहितोय h1 मध्ये. ठीक आहे. आणि hello, this is custom docker image. Okay, this is custom docker image test something असं लिहितोय. ओके. हे माझी index.html बनलेली आहे. एवढं समजलं? आता ही इमेज मला काय करायचं आहे? माझ्या ऍप्लिकेशनच्या आतमध्ये टाकायची डायरेक्टली. तर काय करणार मी? इथे यूज करणार मी कॉपी मॉड्यूल. कोणता मॉड्यूल? कॉपी इन्स्ट्रक्शन.
मॉड्यूल नाही, सॉरी, इन्स्ट्रक्शन. इथे काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन्स. तर सोर्स आणि डेस्टिनेशन द्यायची आहे. सोर्स काय आपला इंडेक्स डॉट HTML, कोणत्या लोकेशनला आहे तो सोर्स असणार. इथे कोणत्या लोकेशनला आहे, इंडेक्स डॉट HTML, इथेच आहे ना, या फोल्डर मध्येच आहे ना अवेलेबल, तर इथेच. देन डेस्टिनेशन कुठे टाकतो आपण, आतापर्यंत बघितलं आपण इंडेक्स डॉट HTML कोणत्या लोकेशनला टाकतो आपण अपाचे 2 मध्ये. हा कुठे असते, अरे आपण कितीतरी चेंज केलाय पहा. स्लॅश वॅर, सॉरी स्लॅश वॅर नाही, USR कंटेनरच्या आतमधला पाथ सांगायचा आहे. USR लोकल अपाचे 2 आणि यामध्ये htdocs असतं ना. ओके, htdocs मध्ये index.html या पद्धतीने. समजलं, एवढं आलं लक्षात, काही कन्फ्युजन आहे इथे. तर आता इथे होत काय, आपण कंटेनर रन करायचो, कंटेनरच्या आतमध्ये जाणार, मग index.html चेंज करणार किंवा डॉकर CP करणार, ते करायची गरज पडणार का आता आपल्याला, नाही. आपण डायरेक्टली इथून इथनंच काय करतोय, ते index.html आपल्या इमेज मध्ये टाकतोय. ओके, कळलं. नेक्स्ट, आता लेट्स कन्सिडर करा, मी फक्त तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन सांगतोय की कोणत्या इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज होणार, तेव्हा समजून घेऊ आधी, नंतर ना डॉकर इमेज आपण मॉडिफाय करू परत. नेक्स्ट, आता असा एक रिक्वायरमेंट असेल की तुमच्या या इमेज मध्ये तुम्हाला काहीतरी डाउनलोड पण करून ठेवायचं इंटरनेटवरनं वगैरे वगैरे, ठीक आहे. तर तुम्ही काय इन्स्ट्रक्शन यूज करणार, ऍड. काय इन्स्ट्रक्शन यूज करणार, ऍड. आता इथे सोर्स म्हणजे लेट्स कन्सिडर करा तुम्हाला काही टॉमकॅट वगैरे डाउनलोड करून ठेवायचं आहे. हा, लेट्स कन्सिडर करा टॉमकॅट. जनरली आपण काय करतो, टॉमकॅटचा हे घेतो ना पॅकेज. ओके, डाउनलोड सेक्शन 9, सॉरी डॉक्युमेंट वर आलो आपण, डाउनलोड पाहिजे आणि इथे लेट्स कन्सिडर करा टार, कॉपी लिंक ऍड्रेस. काय करायचं, कॉपी लिंक ऍड्रेस अँड देन याला इथे पेस्ट करायचं. आलं लक्षात. तर आता हा काय करेल, ऍड वाला इन्स्ट्रक्शन या URL वर जाणार, त्याला डाउनलोड करणार. क्लिअर. देन त्यानंतर डेस्टिनेशन, आता हा ठेवायचा कुठे ठेवतो आपण, जनरली /opt मध्ये ठेवतो, बरोबर ना, /opt मध्ये ठेवतो. नेक्स्ट, टॉमकॅट आता आपल्याकडे काय झालंय, डाउनलोड झालाय. त्यानंतर आपण काय करतो, त्यानंतर आपण काय करणार, स्टार्ट करतो त्याला, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला या डेस्टिनेशनला जावं लागेल, /opt ला, है ना. तर त्यासाठी त्या एका cd कमांड माहिती आहे तुम्हाला, cd कमांड. तर cd कमांड परफॉर्म करण्यासाठी इथे लिहावं लागतं वर्क डायरेक्टरी. काय लिहावं लागतं, वर्क डायरेक्टरी. तर इथे आपला वर्क डायरेक्टरीचा पाथ /opt. आलंय, कळलं, एवढं आलं लक्षात, पक्का, ठीक आहे. आता आणखी एक सिच्युएशन असेल, तुम्हाला तुमचा व्हॉल्यूम, आपण कालच व्हॉल्यूम बघितलेला आहे, आपण काल व्हॉल्यूम बघितलेला आहे ना, बघितलं की नाही. तर इथे तो व्हॉल्यूम अटॅच करायचा असेल डायरेक्टली, तर इथे आपण लिहिणार व्हॉल्यूम. काय लिहिणार, व्हॉल्यूम. काय लिहिणार, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचा पाथ, जो काही पाथ असेल तो पाथ. डाटा नावाची डायरेक्टरी असली पाहिजे कुठे, कंटेनरच्या आतमध्ये. कळलं का, समजलं, ठीक आहे. आणि डाटा नावाची डायरेक्टरी क्रिएट करायची असेल तर काय करणार आपण, हे आपण इथे लिहू, /opt मध्ये आलो ना आपण, वर्क डायरेक्टरी येतं, /opt मध्ये डेटा नावाची डायरेक्टरी आहे, असं कन्सिडर करा. क्रिएट केली का अजून आपण, नाही. तर काय करतो आपण, रन यूज करतो. रन मध्ये काय लिहिणार, mkdir आणि काय लिहिणार, /data, सॉरी स्लॅश नाही, डाटा. समजलं आता. तर आपण केलं का, इथे ओपीटी मध्ये आलोय, ओपीटी मध्ये आल्यानंतर एक डाटा डायरेक्टरी क्रिएट केली आहे आणि देन याला आपण ऍज अ व्हॉल्यूम अटॅच केलेलं आहे. समजलं,
तर जे आतापर्यंत आपण कमांडने केलंय ते सगळं आपण इथे लिहितोय. क्लिअर? काय कन्फ्युजन? आता लास्ट मध्ये आपल्याला लेस कन्सिडर करा अपाचे 2 किंवा टॉमकॅटला रन करायचं, तर काय करणार? टॉमकॅटला रन करायचं आहे. हा जाऊ द्या, याला रन करायचं ते नंतर न बघू. ठीक आहे, तर आता टॉमकॅटला रन करायचं तर काय करतो आपण? कुठे असतो पाथ माहिती आहे टॉमकॅट रन करण्यासाठी? माहिती आहे का? नाही माहिती? बरं मी सांगतो. तर इथे आता एखादी एक्झिक्युटेबल कमांड रन करण्यासाठी आपल्याला यूज करायचं असते सीएमडी. काय यूज करावं लागतं? सीएमडी. कळलं का? सीएमडी. आता एक्झिक्युटेबल पाथ कुठे असतो? एक्झिक्युटेबल पाथ कुठे असतो? तर आपण इथे वर्क डायरेक्टरी सेट करू परत, आणि तो पाथ असतो /opt मध्ये आहे आपलं पॅकेज, बरोबर ना? देन त्याच्या आतमध्ये कोणता पॅकेजचं नाव जातं, तर या हे असेल तिथे त्याच्या आतमध्ये, आणि देन याच्या आतमध्ये असेल बिन, आणि याच्या आतमध्ये काय असेल? बस बिन. एवढं ठीक आहे. हा असेल आपला पाथ. टॉमकॅटला स्टार्ट करण्यासाठी catalina.sh स्टार्ट केली आहे का तुम्ही फाईल? टॉमकॅट इन्स्टॉलच करून नको बघितलं है ना? ठीक आहे, लिव्ह इट. तर हा एक पाथ सेट केलाय. इथे ती कमांड असेल बिन मध्ये असते ना, ऍक्च्युली एवढं तर माहिती आहे तुम्हाला. बिन मध्ये काय असते? एक्झिक्युटेबल कमांड्स असतात. तुम्ही नॉर्मल लिनक्स मध्ये जरी बघितलं तर बिन मध्ये काय असते? कमांड असतात, बरोबर? तर इथे एक कमांड आहे कन्सिडर करा जी आपल्याला एक्झिक्यूट करायची, आणि ती कमांड आपण कुठे लिहिणार? कॅटेलिना मध्ये, सॉरी सीएमडी मध्ये. अंडरस्टूड? समजलंय? ओके, तर इथे लिहिणार. मग आता मी काय करणार? /catalina.sh आणि स्टार्ट. ओके, कॉमन. बरोबर आहे आदित्य? बरोबर आहे का? हा, स्टार्ट काय करणार? तर हे जे एक्झिक्युटेबल फाईल आहे या फाईलला काय करेल? एक्झिक्यूट करेल, आणि एक्झिक्यूट केल्यानंतर तुमचं टर्मिनल ऑक्युपाइड करेल. आपण बघितलंय की टर्मिनल ऑक्युपाइड करून ठेवतो, आपल्याला दुसरी कमांड रन करता येत नाही. तर याला बॅकग्राऊंड मध्ये टाकायसाठी आपण नॉर्मली याला स्टार्टेड ठेवण्यासाठी रन यूज करतो. रन. ठीक आहे, तर या सगळ्या इन्स्ट्रक्शन समजत आहेत का तुम्हाला ते सांगा. फ्रॉम कशासाठी यूज केलं आपण? बेस इमेज सिलेक्ट करण्यासाठी. देन रन कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे, रन ही इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शन तिथे काय म्हटलं जात आहे? ही दिस इन्स्ट्रक्शन आपल्याला सांगते की बाबा ही कमांड एक्झिक्यूट करा. ओके, देन कॉपी कशासाठी यूज करतो? अरे आताच बोललो ना आपण. आपल्या सिस्टम मध्ये जर काही फाइल्स वगैरे आहेत, त्या फाइल्स आपल्या डायरेक्ट इमेज मध्ये पास करणार, कॉपी करणार. देन ऍड कशासाठी यूज केलाय? ऍड कशासाठी यूज केलाय? काहीतरी डाउनलोड करण्यासाठी रिमोट लोकेशन वरनं. कळलं? देन वर्क डायरेक्टरी कशासाठी यूज करतोय? सीडी कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे, रन. देन व्हॉल्यूम कशासाठी यूज करणार? व्हॉल्यूम अटॅच करण्यासाठी. ओके, सीएमडी कशासाठी यूज करणार? कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी. ह्या कमांडने काय होईल? हे एक्झिक्युटेबल कमांड असणार, आणि याने काय होणार? जो आपला टॉमकॅट आहे तो स्टार्ट होणार. म्हणजे स्टार्ट करण्यासाठी जे एक्झिक्युटेबल कमांडची गरज असते ती कुठे लिहिली जाईल? सीएमडी मध्ये. सर हे जे सीएमडी मध्ये आपण शेवटी ब्रॅकेट हे लिहिलंय, डबल कोट मध्ये रन लिहिलंय, ते काय आहे? आता बघा काय होते इथे, catalina.sh हे असंच लिहिल्यावर तो स्टार्ट होणार का? नाही होणार. आपण बॅश लिहिणार किंवा त्याला एक्झिक्युटेबलची परमिशन असेल तर तो एक्झिक्यूट होईल, अदरवाइज होणार का? नाही. जनरली आपण काय लिहितो sh फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी? बॅश. बट आता इथे बॅश नाही लिहायचं, आपल्याला रन लिहायचं किंवा स्टार्ट लिहायचं. सर्व्हिस स्टार्ट, सर्व्हिस रन, अशा पद्धतीने. समजलं का? ठीक आहे, तर जे नॉर्मली आपण कमांड्स मध्ये यूज करायचो catalina.sh स्टार्ट, तेच इकडे लिहायचं. ओके,
किंवा जे नॉर्मल एक्झिक्युटेबल फाईल असते SH मधली, त्याला लिहिण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी बॅश वापरतो आपण. बॅश इथे यूज करू शकत नाही, तर आपण यूज करतोय काय, स्टार्ट ऑर रन. सिंपल या फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी. ओके. आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होईल, आपला जो काही टॉमकॅट आहे तो स्टार्ट होणार. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या डिपेंडन्सी, स्वतःचा वर्क फ्लो क्रिएट करणार. त्या इमेज मध्ये काय हवं आहे, काय नको आहे त्या गोष्टी डिफाईन करणार. आणि जेव्हा तुम्ही या फाईलला एक्झिक्यूट करणार तेव्हा तुमचा हा पूर्ण डेटा वन बाय वन एक्झिक्यूट होईल. आलं लक्षात काय होणार आहे. हा, वन मोर पोर्ट नंबर, वन मोर काय असेल, पोर्ट नंबर. आता लेट्स कन्सिडर करा आपल्याला याला एक्सपोज करायचंय. नॉर्मली आपण यूज काय केलं डॉकर कमांड मध्ये, -p यूज केलं का पब्लिक करण्यासाठी, एक्सपोज करण्यासाठी. तर इथे आता -p यूज नाही करू शकणार आपण, एक इन्स्ट्रक्शन यूज करणार, एक्सपोज. काय यूज करणार, एक्सपोज. आणि पोर्ट नंबर देणार 8080. टॉमकॅटचा पोर्ट नंबर काय आहे, 8080. ठीक आहे, समजलं पक्का. ओके. आणखी जर तुम्हाला काही टॅग द्यायचे असेल, जर तुम्हाला काही टॅग्स वगैरे द्यायचे आहे तर त्यासाठी यूज केलं जाते env. काय यूज केलं जाते, env. तर env मध्ये लेट्स कन्सिडर करा नेम इक्वल्स टू व्हॅल्यू. की आणि व्हॅल्यू द्यायची इथे फक्त सिंपलच. लेट्स कन्सिडर करा नेम इक्वल्स टू काय, माय वेब सर्व्हर असं है ना. आणखी env डिपार्टमेंट. तुम्ही याला टॅक्स कशासाठी देता हे तर तुम्हाला माहिती आहे ना, एक्स्ट्रा आयडेंटिफिकेशन साठी है ना. डिपार्टमेंट डेव्हऑप्स समथिंग लाईक दिस. क्लिअर झालं. ओके. वन मोर, CMD लिहिलोय, कशासाठी लिहितोय आपण, एक्झिक्युटेबल फाईल, एक्झिक्युटेबल कमांड असणार जे सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी रिक्वायर्ड असेल. बट ही काम करते फक्त एक टाइम, फक्त वन टाइम एक्झिक्युटेबल असणार आहे आणि प्रायमरी असणार आहे. समजलं. डिफॉल्ट, सॉरी प्रायमरी नाही, डिफॉल्ट आपण CMD लिहिणार. आणि ते त्याचं काम काय असेल CMDचं, की ह्या फाईलला एक्झिक्यूट करणे, हा कमांडला एक्झिक्यूट करणे, बस. त्यापेक्षा जास्त तो करणार नाही. आता त्यानंतर हे स्टार्ट केल्यानंतर ही सर्व्हिस स्टार्ट होतीये नाही होत, काही इश्यू येते, त्याला काहीही फरक पडणार नाही. CMD हा बाय डिफॉल्ट मध्ये एक्झिक्युटेबल आहे. समजलं. ठीक आहे. नेक्स्ट, जर एकदा स्टार्ट झालं त्याच्यानंतर ही जर कमांड टॉमकॅट जर स्टार्ट होत नाहीये तर काय करतो आपण, नॉर्मली अगेन रिस्टार्ट करून बघतो, करून बघतो ना, की काही छोटा मोठा इश्यू असेल बा, रिस्टार्ट केल्याने होऊन जाईल. करून बघतो की नाही. हा, तर ते जर करायचं असेल तर त्यासाठी आपण इथे आणखी एक लिहितो, एंट्री पॉइंट. काय लिहितो, एंट्री पॉइंट. कळलं. इथे पण सेम लिहिणार टर्म्स. काय लिहिणार, सेम टर्म लिहिणार, फक्त डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. याचा डिफरन्स विचारला जातो, CMD वर्सेस एंट्री पॉइंट. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन CMD वर्सेस एंट्री पॉइंट. कळलं का. तर CMD काय आहे, डिफॉल्ट आहे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी, एक्झिक्युटेबल कमांड वन टाइम एक्झिक्यूट होईल. त्यानंतर त्या ऍप्लिकेशन स्टार्ट होतीये नाही होतीये त्याला काही फरक पडणार नाही. बट एंट्री पॉइंट काय करणार, हा एंट्री पॉइंट प्रायमरी बेसिसवर काम करणार. सर्व्हिस स्टार्ट नाहीये तर तो रिस्टार्ट करून चेक करणार. जोपर्यंत सर्व्हिस स्टार्ट होत नाही तोपर्यंत तो रिस्टार्ट करत राहणार. कळलं. दोघांमधला डिफरन्स समजला का पक्का. ऑनलाईन मध्ये. ओके. तर एवढ्या साऱ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या आपण लिहिणार आपल्या फाईल मध्ये आणि तिथे काय करायचं आहे ते लिहिणार. ओके. ठीक आहे. असं जरुरी नाहीये की तुम्ही सगळेच इन्स्ट्रक्शन यूज करणार.
2-3 इन्स्ट्रक्शन मध्ये पण जर तुमचं काम होतंय होऊ शकतं. ठीक आहे. आपण इथे तर हे जे टॉमकॅटचं आहे हे एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे है ना. जर हे टॉमकॅटचं नाहीये तर आपला अपाचे 2 इथेच इन्स्टॉल होतोय. अपाचे 2 आपला इथेच इन्स्टॉल होतोय आणि याला फक्त आपण काय देणार एक्सपोज 18 आणि देणार CMD. 5 कमांड मध्ये आपलं काम होऊन जातं. कळलं. फक्त मला तुम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन सांगायचे आहेत त्यासाठी मी फाईल आता लांब केली. भले एक्झिक्यूट नाही झाली तर चालेल पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन माहिती आहे की काय असतात. ठीक आहे. तर इथे आता जर अपाचे 2 इन्स्टॉल करायचं असेल तर इथे अपाचे 2 करण्यासाठी सिस्टम CTL वाली कमांड माहिती आहे तुम्हाला है ना. पण ती इथे यूज करणार का आपण नाही का. कारण कमांड कंटेनरच्या आतमध्ये सिस्टम CTL चालत नाही. काय चालतं मग अपाचे 2 CTL असं असते ते. ठीक आहे. अपाचे 2 CTL -D फोरग्राउंड. आपण बघितलं होतं ना मागे की एकदा जर क्रिएट HTTP इन्स्टॉल झालं तर ते ऍक्च्युली कोणती कमांड एक्झिक्यूट होते त्याच्या आतमध्ये दाखवलंय मी तुम्हाला. ठीक आहे. फोरग्राउंड या पद्धतीने. ठीक आहे. हे डबल कोट मध्ये राहील असं. समजलं. तर आता हे तुम्हाला चेक करत राहावं लागेल की अपाचे 2 साठी काय राहणार CMD, टॉमकॅट साठी काय CMD राहणार. जे पण ऍप्लिकेशन तुम्ही यूज करणार त्याच्यासाठी CMD काय राहणार ते तुम्ही चेक करून घ्यायचं. ओके. सगळे इन्स्ट्रक्शन समजल्या. काही कन्फ्युजन काही डाऊट ऑनलाईन मध्ये आहे का कोणाला काही डाऊट. ओके. सो बघा डॉक्युमेंटेशन पण तेच बोलतोय की काय करणार आपण ह्या पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे बघा इथे. तर इथे काय दिलेलं आहे बघा रायटिंग अ डॉकर फाईल. सर्वात आधी इन्स्ट्रक्शन्स बघू. डॉकर फाईल रेफरन्सेस. हा तर डॉकर कॅन बिल्ड इमेजेस ऑटोमॅटिकली बाय रीडिंग द इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम दी डॉकर फाईल. तर डॉकर इमेज क्रिएट कशी होणार हे सगळ्या गोष्टी तो वन बाय वन एक्झिक्यूट करणार. कसं करणार वन बाय वन एक्झिक्यूट करणार. कळलं. आणि देन त्यामध्ये लास्ट मध्ये तो काय करणार एक इमेज बनवणार ज्या इमेज मध्ये तुमच्या त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्युटेबल असेल. आणि जेव्हा त्याच्यावरून तुम्ही कंटेनर क्रिएट करणार तुम्हाला तुमचा index.html एक्सेसिबल असेल. ओके. हा तर दिस इज नथिंग बट अ सिंपल टेक्स्ट फाईल. Then Docker file is a text document that contains all the commands a user could call on a command line to assemble an image. जे पण आपण कमांड लाईन वर रन करायचो कमांड्स त्या सगळ्या आपण आता कुठे लिहिलेले आहेत त्या Docker फाईलच्या आतमध्ये लिहिलेले. क्लिअर. ओके. हा दिस पेज. हा आता हे इथे बघा इन्स्ट्रक्शन्स भरपूर सारे आहेत. तर आपण काय काय बघितलं यापैकी ऍड बघितलं. ऍडचं काय काम आहे रिमोट फाईल अँड डायरेक्टरीज ऍड करणे. आर्ग्युमेंट्स पण पास करू शकतो. CMD आपण बघितलं. CMD काय असते एक्झिक्युटेबल फाईल असते डिफॉल्ट वाली असते डिफॉल्ट कमांड. कॉपी बघितलं. कॉपी कशासाठी आहे आपल्या सिस्टम मध्ये जे फाईल अवेलेबल आहे ती कंटेनरच्या आतमध्ये जायला पाहिजे तर कॉपी आपण यूज करणार. एंट्री पॉईंट कशासाठी यूज करतोय स्पेसिफाय द डिफॉल्ट एक्झिक्युटेबल. याची प्रायोरिटी जास्त असते. याची प्रायोरिटी जास्त असते. हा जर ऍप्लिकेशन रन नाही झालाय तर रिस्टार्ट करून बघतो. तर CMD आणि एंट्री पॉईंट मध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला जातात. तुम्ही स्वतः काढून ठेवा. 2-2, 3-3, 4-4 पॉईंट तरी सांगता यायला पाहिजे. ENV कशासाठी यूज होतात एन्व्हायरमेंट व्हेरिएबल साठी. ठीक आहे. एक्सपोज कशासाठी यूज होईल सर्व्हिसला एक्सपोज करण्यासाठी पोर्ट नंबरवर. गुड. फ्रॉम कशासाठी आहे यूज बेस इमेज सिलेक्ट करण्यासाठी. बाकी ह्या भरपूर सारे टर्म्स आहेत. मेंटेनर म्हणजे आता ह्या डॉकर फाईलला मेंटेन कोण करतं तर सूरज करतं. मेंटेन कोण करतं याला फाईल या फाईलला मेंटेन कोण करताय सूरज करताय. तर मी माझं नाव लिहिणार कुठे मेंटेनर मध्ये ऑथर ऑफ द इमेज. ठीक आहे. तर असे भरपूर सारे लिहू शकता तुम्ही. रन कशासाठी आहे कमांड रन करण्यासाठी. युजर कशासाठी आहे युजर डिफाईन करण्यासाठी. व्हॉल्यूम कशासाठी आहे व्हॉल्यूम डिफाईन करण्यासाठी. इथे काय आहे वर्क डायरेक्टरी CD कमांड रन करण्यासाठी. काय कठीण वाटलं इथे सगळे इन्स्ट्रक्शन समजले ना.
बस असंच तर करायचं असते. इन्स्ट्रक्शन आणि आर्ग्युमेंट. तर हा झाला आपला इन्स्ट्रक्शन फ्रॉम, आणि याच्या समोर जे दिलेलं आहे याला काय म्हणतात, आर्ग्युमेंट्स. खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे यामध्ये, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, तर आता एखादी एक्झाम्पल फाईल घेऊ आपण. एक्झाम्पल फाईल इथे ऑलरेडी दिलेली आहे. आता ही समजून घेऊ आधी. आता हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, काय दिलेलं आहे ते बघा. फ्रेम फॉर्म काय दिलेला आहे, पायथन 3.13. तर पायथनचा एक वर्जन घेतलेला आहे, पायथनची एक इमेज घेतली आहे जी डॉकरने ऑलरेडी बनवलेली आहे. ओके, त्यानंतर वर्किंग डायरेक्टरी, या लोकेशनला जातोय तो. या लोकेशनला तो काय करतोय, कॉपी करतोय. काय करणार कॉपी, रिक्वायरमेंट डॉट टीएक्स. रिक्वायरमेंट डॉट टीएक्स इथे जातीये, स्लॅश मध्ये जातीये. त्यानंतर रन करतोय. रन काय करणार, पीआयपी इन्स्टॉल. हे पायथनच्या कमांड्स आहेत, आपण टेन्शन नाही घ्यायची, फक्त समजून घ्यायची. ठीक आहे, पीआयपी इन्स्टॉल. तर जे काही आहे तो त्या रिक्वायरमेंट फाईल मधल्या इन्स्ट्रक्शन्सला एक्झिक्यूट करतोय, कॉपी रन करतोय. त्यानंतर परत जे पण सोर्स असेल, सोर्स डायरेक्टरी माझ्या सिस्टम मधली, ते कुठे करणार, या सोर्स मध्ये कॉपी करतोय. सिंपल. एक्सपोज करणार, रन करणार, युजर करणार ऍड, अँड देन सीएमडी. आलं लक्षात. आणि जेव्हा आपण याला एक्झिक्यूट करणार तेव्हा एक प्रॉपर डॉकर इमेज क्रिएट होऊन येणार. आलं लक्षात. काही कन्फ्युजन वाटतंय का इथे, काही नाही. तर इथे बघा पूर्ण इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे की कधी काय यूज करणार. सिंगल लाईन डिस्क्रिप्शन तर वाचलं, बट कशासाठी यूज करतात इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा अवेलेबल आहेत. तर सगळ्याच टर्म यूज होणार यापैकी असं नाहीये. हे जे इन्स्ट्रक्शन्स आहे यापैकी सगळ्याच यूज करणार तुमचं असं नाहीये. 3-4 मध्ये पण काम होऊन जाईल तुमचं. सो एखादा एक्झाम्पल आपण ट्राय करू. ठीक आहे. आणि पण बघा एआय किती स्मार्ट आहे. एआयने काय केलं, डॉक्युमेंटेशन रीड केलं आणि तिथलीच इमेज काढून वापस इथे दिलेली आहे. सो दिस इज द पॉवर ऑफ एआय. डॉक्युमेंटेशनच्या आतमध्ये जायची गरज नाही, त्याने बाहेरच काढून दिल्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि काय असते, कुठलं काय असते, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. देन काय करावं लागतं, बिल्ड करावं लागतं, देन रन करावं लागतं, बस. ओके. सो एखादा माझ्याकडे एक्झाम्पल आहे का ते बघूया डॉकर फाईलचा, आणि त्याला एक्झिक्यूट करून बघू. डॉकर फाईल हिअर. छोटीशी फाईल लिहिलेली आहे मी इथे उबंतू साठी. तर इथे बघा काय दिलेलं आहे मी, अपाचे 2CTL -D आणि फोरग्राउंड. तर एक्झिक्यूट करून बघू. आता हे कशासाठी लिहिले जाते, इनबिल्ट, डिबिल्ट, फ्रंट एंड वगैरे, नॉन इंटरॅक्टिव्ह, परमिशन साठी. ठीक आहे. एक नॉर्मल एन्व्हायरमेंट आहे जो आपल्याला पास करावा लागतो. हा बाय डिफॉल्ट एन्व्हायरमेंट आहे. डॉकर स्वतःहून बोलतो की हा एन्व्हायरमेंट तुम्ही ऍड करा जेव्हा तुम्ही उबंतूची मशीन यूज करत असेल. सो लेट्स ट्राय दिस. काय करणार आपण, सर्वात आधी याला पुश करणार आपल्या रिपॉझिटरी मध्ये. git add, git commit -m, docker file added. कधी कधी माझं टायपिंग खूप फास्ट होऊन जातं आणि कधी कधी स्पेल मिस्टेक होऊन जातं. git push, बरोबर आहे. ओरिजिन, हे असं ओरिजिन मेन. हे जरी एक्झिक्यूट नाही झालं तर आपण दुसरं काहीतरी ट्राय करू. ठीक आहे. कसं आहे की हे जी बेस इमेज आहे, ही बेस इमेज एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आता 1 वर्ष झालंय म्हटल्यानंतर ती काम करते नाही करते बघू. झालं तर ठीक, नाही तर दुसरं एक्झाम्पल बघू. पुश झालेलं दिसत आहे. तर आपण इकडे आपली रिपॉझिटरी CD, रिपॉझिटरी कुठे आहे आपली, या लोकेशनला क्लोन करू आपण. सो गिट क्लोन, SSH करावं लागेल आधी. कनेक्शन ड्रॉप झालंय. @ IP ॲड्रेस
कळलं ना पूर्ण डॉकर फाईल मध्ये काय असायला पाहिजे ते? ठीक आहे. सो की क्लोन और सिंपल आपली रेपॉझिटरी बहुतेक इथे आहे ऑलरेडी /var/lib /ansible /etc/ansible etc ansible इथे होतं ना ते आधी आपण केलेली बॅच. येस, तर आपण आपल्या रेपॉझिटरी मध्ये आलोय. सॉरी, ls केलंय फक्त, cd करायचं आहे. हिअर वी आर इन अवर रेपॉझिटरी. तर इथे डॉकर फाईल अवेलेबल आहे? नाही आहे. डॉकरचा फोल्डर आहे का? नाही आहे. तर आपण काय करणार? git पुल करणार ओरिजिन मेन. डॉकर फोल्डर अवेलेबल झालाय. तो cd डॉकर परफेक्ट. इथे डॉकर फाईल अवेलेबल आहे. तर इथे आपण आता कमांड, याला फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी कोणती कमांड यूज करणार? सो git नाही, डॉकर बिल्ड, build बिल्ड. काय करणार? डॉकर बिल्ड. आणि डॉकर फाईल कुठे आहे? तर पाथ किंवा डॉकर फाईलचं नाव. ठीक आहे, आणि एंटर करणार. बघा हे बिल्ड व्हायला सुरुवात होऊन जाते. डॉकर फाईल नॉट फाउंड, not found. काय? build बिल्ड डॉट लिहितोय मी इथे चेक करेल तो. हा, सी एक्झिक्यूट करायला सुरुवात केलेली आहे. भेटली त्याला उबंतूची फाईल. पहिली इन्स्ट्रक्शन चालू केली, देन दुसरी इन्स्ट्रक्शन सुरू केली, देन तिसरी इन्स्ट्रक्शन. जे पण आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तो फॉलो करत चाललेला आहे, त्या फाईलला एक्झिक्यूट करत चाललेला आहे. ठीक आहे. तर एक प्रकारे काय केलंय आपण? स्क्रिप्ट रेडी केली आहे आपल्या डॉकर इमेज साठी. एक्सपोर्टिंग लेयर्स अँड बघू काही इश्यू आले तर त्याला सॉल्व्ह करायची कोशिश करू. ठीक आहे. डॉकर इमेज मध्ये इमेज दिसेल का? डॉकर इमेजेस, DOCK दिसतंय का इथे इमेज? असं काही आपल्याला अंडरस्टँड होत नाहीये की हे डॉकर इमेज आपलीच इमेज आहे की नाही आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार? टॅग देणार. तर जेव्हा आपण डॉकर बिल्ड करतो, काय करणार? जेव्हा डॉकर बिल्ड करतो तेव्हाच आपण काय देणार? आपण टॅग देणार, -t यूज करणार. डॉकर बिल्ड -t आणि लेट्स कन्सिडर करा कस्टम इमेज v1 असं नाव देतोय मी. सिंपलच काही पण. ठीक आहे. कस्टम इमेज अँड देन त्यानंतर याला डॉट एंटर. आता -t ने काय होईल? टॅग येणार. तर टॅग येईल, आलं की नाही ते चेक करा इमेजेस मध्ये. सी कस्टम -image इक्वल्स टू v1. आपली प्रॉपर इमेज बिल्ड झालेली आहे ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वरून. किती छान, किती छान है ना. तर आपण आता काय करणार? याला एक्झिक्यूट करून चेक करणार. इमेज तर क्रिएट झाली आहे. इमेज वरून आता आपल्याला काय करावं लागतं? इमेज आहे, इमेज वरून काय क्रिएट करतो आपण? कंटेनर क्रिएट करत. काय बाबा, आता इथं आपलं एंड व्हायला येतोय. डॉकर रन -d. हा, इथे एक्सपोज होतं का? आहे. तर -d देन -p 80 देन त्यानंतर कोणती इमेज असणार? कस्टम वाली. ठीक आहे. एंटर. सी कंटेनर क्रिएट झालाय. डॉकर ps.
आहे. कोणत्या इमेजला घेतलं तुम्ही? कस्टम इमेजला. तर याच्या आयपी ऍड्रेसला एक्सेस करून चेक करा काय असेल याचा आयपी ऍड्रेस. कसा करतो? डॉकर डिटेल बघायची असेल, आयपी वगैरे बघायची असेल, इन्स्पेक्ट आणि कंटेनर 22A61. ठीक आहे. कर्ल 172.17.0.2 बघा. दिस इज अ कस्टम डॉकर इमेज टेस्ट. आता आपल्या सिस्टम मध्ये जे index.html मध्ये आहे तेच index.html त्याच्या आतमध्ये कॉपी झालेली आहे. कळलं का? काय कन्फ्युजन आहे का इथे? पक्का आहे काही कन्फ्युजन? तर रन होत आहे. याला एक्झिक्यूट कसं करता तुम्ही? चेक कसं करता? इकडे येणार आणि इकडे आल्यानंतर एंटर करणार. सी आलाय कस्टम वाला आपला. तर आता ही इमेज आपण स्वतः बनवलेली इमेज आहे. यू शुड बी प्राऊड ऑन युअर सेल्फ. You created a custom Docker image for your application. Wow. Right? So without depending on Docker itself, we created our own application, own Docker file. कमांड कोणती यूज करतो आपण या फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी? Docker build. कोणती कमांड? Docker build. -t कशासाठी? टॅग देण्यासाठी. डॉट कशासाठी? पाथ सिलेक्ट करण्यासाठी. डॉकर फाईल पाथ याच लोकेशनला आहे, इथूनच एक्झिक्यूट कर. समजलं? जर इथपर्यंत काही इश्यू असेल कोणाला तर सांगा. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स बघितल्या आपण, कधी कोणत्या यूज करायचे आहे. तर फक्त त्या इन्स्ट्रक्शन्स या इथे तुम्हाला माहिती पाहिजे, काही कठीण नाही. आणि नेक्स्ट लास्ट मध्ये काय करतो आपण? ह्या इमेजला एक्झिक्युटेबल आहे, व्यवस्थित चालतीये. तर ह्या इमेजला आपण नॉर्मली काय करणार? डॉकर हब मध्ये पाठवणार ना. एवढी मेहनत घेतल्यानंतर ती इमेज कुठे सेव्ह करायला लागेल की नाही? तर डॉकर पुश काय असते? पुश करायच्या आधी आपल्याला टॅग चेंज करावा लागेल ना. टॅग कसं द्यायचं आहे? ही इमेज आहे कस्टम इमेज. या कस्टम इमेजचा टॅग कसं असलं पाहिजे? असं असलं पाहिजे ना, बरोबर का? कॉपी. सो डॉकर टॅग कोणत्या इमेजला द्यायचं टॅग? अपाचे 2 असं देतोय मी. कोणत्या इमेजला आहे? कस्टमला. तर कस्टम आधी घ्यायचं की ओरिजिनल नेम आधी घ्यायचं? कधी घ्यायचं असते? डॉकर टॅग्स, बरोबर आहे का? कसं केलं होतं आपण ते? अरे काय काय म्हटलं? काय नाही, अगोदर ओरिजिनल नेम घेतलं होतं. डॉकर टॅग्स आहे की टॅग आहे? एस लागलाय का जास्त? टॅग. हा, एस एक्स्ट्रा लागलेला कमांड बरोबर होती. तो इमेजेस मध्ये चेक करा. इमेज आली आहे आता अपाचे 2 मध्ये. ठीक आहे. आता इझिली पुश करू शकतो आपण. तर नॉर्मली काय करावं लागेल? डॉकर पुश आणि डायरेक्टली या इमेजचं नाव. यामध्ये अकाउंट पण आहे, रिपॉझिटरी पण आहे आणि टॅग पण आहे. तेवढंच पाहिजे आपल्याला. पुश. डॉकर लॉग इन आपण ऑलरेडी करून ठेवलंय, पुश होणार. तर ह्या पद्धतीने काम करायचं असतं. डॉकर फाईल स्वतःची क्रिएट करावी लागते. तर मी तुम्हाला सगळे पॉईंट सांगितलेले आहे. सीएमडी आणि एंट्री पॉईंट मधला डिफरन्स विचारला जातो. ऍड आणि कॉपी मधला डिफरन्स विचारला जातो. ठीक आहे. ओके. सो सध्या मग इथे थांबू.